नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. लाईफलाईन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण वंध्यत्व आणि IVF या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर सारिका उद्धव शिंदे आणि डॉक्टर उद्धव नरहरराव शिंदे. आपण दोघांचंही स्वागत करूया. दोघांचंही अगदी मनापासून स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर सारिका उद्धव शिंदे या अंबेजोगाईच्या आहेत आणि स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत. उद्धव नरहरराव शिंदे हे सुद्धा अंबेजोगाईचे आहेत आणि बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ म्हणून ते काम करत आहेत. मी या दोघांशी आज वंध्यत्व आणि IVF या विषयावरती चर्चा करणार आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, मनापासून स्वागत तुमचं दोघांचंही. अंबेजोगाईवरून तुम्ही दोघेही या ठिकाणी खास कार्यक्रमासाठी आलात, त्यासाठी अगदी मनापासून तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर विषय थोडासा कठीण आहे, पण तरीसुद्धा आपण तो सोपा करून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करूया. सारिका मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा वंध्यत्व म्हणजे काय हे आपण लोकांना सांगूया. एखादा जोडपं जर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी नियमित लैंगिक संबंध ठेवत असूनही जर त्यांना गर्भधारणा होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व असे म्हणतो. आता याविषयीची कारणं बरीच असू शकतात. समजा आता स्त्रियांमधली कारणं वेगळी आणि पुरुषांमधली कारणं वेगळी. स्त्रियांमध्ये काय अडचणी असू शकतील तर त्यांच्या मासिक पाळीतली अनियमितता किंवा त्यांच्या अंडकोशाच्या काही विकार, एंडोमेट्रियोसिस सारखे काही आजार आहेत किंवा त्यांच्या गर्भनलिका बंद असणे यासारख्या प्रकारांमुळे स्त्रियांना वंध्यत्व येऊ शकतं. पुरुषांमधल्या कारणांचा जर आपण विचार करायला गेलो तर त्यांच्यामध्ये त्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांचा अभाव असणे किंवा त्यांची हालचाल कमी असणे, शुक्रवाहिन्या बंद असणे किंवा त्यांच्या समजा हार्मोनल असंतुलन असणं पुरुषांमध्ये, या कारणांमुळे त्यांना वंध्यत्व येऊ शकतं. बऱ्याच केसेसमध्ये दोघं सुद्धा त्या दोघांमध्येही काही समजा अडचणी असू शकतात. त्या म्हणजे जवळपास 10% केसेस अशा आहेत की जे दोघांमध्येही आपल्याला वंध्यत्वाची कारणं जाणून येतात. आणि काही केसेस अशा आहेत की त्यामध्ये कारण हे अगदी अस्पष्ट असतं. त्यांना आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असं म्हणतो. तर या सर्व गोष्टी आपण वंध्यत्वाखालीच कन्सिडर करतो. नक्की. आता याच्यामधला जो दुसरा भाग आहे IVFचा, ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. IVF म्हणजे काय आणि IVF सारखा जो उपचार आहे किंवा ही जी पद्धती आहे ती कोणाकरता उपयुक्त ठरू शकते याविषयी थोडंसं विस्तारानं सांग. इन विट्रो फर्टिलायझेशन IVFचा फुल फॉर्म आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. याचा सरळ सोपा अर्थ आहे की आउटसाइड द बॉडी फर्टिलायझेशन होत आहे. म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज हे IVF लॅबमध्ये त्यांचा संयोग घडून आणवला जातो आणि त्यापासून जो गर्भ तयार होतो तो स्त्रीच्या गर्भपिशवीमध्ये रोवला जातो आणि मग तिथून त्यांना गर्भधारणा वगैरे होते आणि ह्याला आपण IVF म्हणतो. आता हे कोणामध्ये लागू शकणार तर पुन्हा तसंच आलं की स्त्रियांमधली कारणं वेगळी आणि पुरुषांमधली. स्त्रियांमधली कारणं ज्यांचे ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा ज्यांच्या गर्भपिशवीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, अंडाशयाचे विकार जसे PCOS आहे, ओव्हेरियन सिस्ट आहेत, एंडोमेट्रियोसिस सारखा प्रकार असतो ज्याच्यामध्ये आतला त्यांचा पेल्विक भाग बराचसा चिकटलेला असतो. पुरुषांच्या बाबतीत शुक्राणूंची कमतरता किंवा शुक्राणूंची हालचाल कमी असणे, त्यांचे शुक्रवाहिनी बंद असणे, या गोष्टींमध्ये त्यांना IVFची गरज पडू शकते. पण आता वंध्यत्वाचे जे उपचार आहेत, IVF असेल म्हणा किंवा अन्य उपचार असतील म्हणा, त्याच्यासाठी असं काही योग्य वय वगैरे असतं? कारण प्रजनन क्षमतेवरती परिणाम झालेला असतो. त्याच्यामुळे कोणत्या वयात हे सगळं करणं या संदर्भात आपल्याला काही ठोकताळे आहेत? जनरली 21 वर्षानंतर स्त्री ही गर्भधारणेसाठी तयार असते. पण वंध्यत्वासाठी समजा त्यांच्यामध्ये 1 वर्ष तरी त्यांनी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी नाही राहिली तर त्यानंतर त्यांना आपण वंध्यत्व म्हणतो. म्हणून एक अंदाजे 23 ते 35 वर्षापर्यंत स्त्रियांनी जर त्यांना वंध्यत्व असेल तर या कालावधीत त्यांनी ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात करावी. कारण या आधी समजा त्या स्त्रीचं शरीर तयार नसतं आणि 35 नंतर स्त्रियांचे स्त्रीबीज कमी व्हायला लागतात, गुणवत्ता कमी व्हायला लागते किंवा त्यांचं आरोग्य इतकं पोषक नसतं, त्यांचं गर्भपिशवीतलं वातावरण इतकं पोषक नसतं की त्यांना
गर्भधारणा म्हणजे व्यवस्थित होऊ शकेल असे. म्हणून 23 ते 25 35 या वयामध्ये जर स्त्रियांनी वंध्यत्वासाठी उपचार चालू केले तर त्यांना संधी उत्तम असू शकतात. बरं, सीमारच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण काम करताय, सीमार समर्थच्या माध्यमातून. ज्या वेळेला अंबेजोगाईला थेट तुमच्या क्लिनिकमध्ये किंवा तुमच्यापर्यंत लोक येतात, सीमारपर्यंत लोक येतात, त्यावेळेला तुम्ही हे आयडेंटिफाईड वय जे आहे हे तुम्ही सांगता यांना, पेशंट्सना? हेच आम्ही जवळपास 23 ते 35 वर्ष हे आम्ही त्यांना सांगतो. आणि पुरुषांमध्येही समजा थोडं स्त्रियांपेक्षा थोडं 5 वर्ष जास्त असू शकतं वय, पण त्या पलीकडे गेल्यानंतर दोघांचीही बीज खराब होण्याची म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज यांची संख्या कमी होणे, त्यांची गुणवत्ता कमी होणे, त्यांचं आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे पोषक वातावरण तयार नाही राहत. म्हणून ह्या दोघांनाही आपल्याला म्हणजे 35च्या जवळपास पूर्ण तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करा असं सांगावं लागतं. बरं, आता हे IVF चे जे उपचार आहेत, सगळ्यात म्हणजे शंका जी पेशंटच्या मनामध्ये असते ती म्हणजे ह्याला वेळ किती लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की उपचार घेतानाच पेशंटच्या मनामध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये असतं की ह्याची गॅरंटी किंवा यशस्वीता जी आपण म्हणतो की मी हे सगळे उपचार करेन, त्याचा खर्चही करेन, पण त्याची शाश्वती किती आहे आपण ज्याला म्हणतो, तर असं काही सांगता येतं आपल्याला? जनरली एक IVF सायकल जवळपास 4 ते 6 आठवडे त्याला कालावधी लागू शकतो. आणि समजा यशस्वी गर्भधारणेचं जर आपण प्रमाणाबद्दल बोलायचं ठरवलं तर सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की यामध्ये स्त्रीचं वय, पुरुषांचं वय, त्या दोघांची शरीर, पूर्ण संस्था, त्यांची शरीराची संस्था इन्व्हॉल्ड असते. बरोबर. म्हणून म्हणजे एक पेशंट नाही आहे याच्यामध्ये, 2 पेशंट आहेत, स्त्री आणि पुरुष. त्याच्यामुळं ह्यांचं पूर्ण तुमचं शरीराचं आकलन व्हायला तुम्हाला बराचसा समजा तपासण्या वगैरे बऱ्याच लागू शकतात. त्यामध्ये कुठे अडथळे आहेत हे विचार करून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करायला पण थोडा वेळ लागतो. आणि काही गोष्टी समजा आपण अस्पष्ट आहे असं म्हणतो किंवा काही गोष्टी असाध्य पण असू शकतात, त्याच्यामध्ये गॅरंटी मागणं हा बरोबर नाही. कारण ॲक्च्युली प्रयत्न डॉक्टर पूर्ण करतच असतात, सगळेच वैद्यकीय डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत असतात. तर त्यामध्ये समजा सीमार समर्थ सारख्या अद्ययावत लॅबमधून IVFचं गर्भधारणा, यशस्वी गर्भधारणेचं प्रमाण हे जवळपास 30 ते 50% असू शकतं. म्हणजे प्रगत तंत्रज्ञान जेवढं आपण वापरू तेवढी त्याची शक्यता वाढते असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक महत्त्वाचं असतं की ज्या वेळेला वंध्यत्व सारखा विषय येतो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला असं बघतो की स्त्रियांकडे फोकस असतो, पण पुरुषांमध्ये सुद्धा वंध्यत्व असतं आणि पुरुषांच्या वंध्यत्वाची कारणं पण शोधायला पाहिजेत. हे बऱ्याच वेळाचं अज्ञान आपण म्हणूया किंवा तेवढं प्रचार, जनजागृती होणं गरजेचं आहे. मला त्याकडे यायचं आहे की पुरुषांच्या वंध्यत्वाची जी कारणं आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता किंवा ती कारणं काय आहेत आणि त्यासाठी काही वेगळे उपचार असतात का? तुम्ही म्हणल्याप्रमाणे आज सामाजिक परिस्थिती तशीच आहे. एखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नसेल तर त्याचा पूर्ण दोष हे स्त्रीकडेच वळवला जातो. म्हणजे समाजाला आजही मान्य नाही की नाही. म्हणजे आम्ही स्त्रियांमधले ट्रीट करत असताना पुरुषांना जर सांगितलं की तुम्ही तुमची व्यसनं वगैरे कमी ठेवा तर ते समाजाला मान्य होत नाही किंवा त्यांच्या घरच्यांना मान्य होत नाही. पुरुष वंध्यत्वाचे कारण जर आपण पडताळणी करायला लागलो तर त्याच्यामध्ये आपण बोलल्याप्रमाणे की शुक्राणूंची कमतरता असणे, शुक्राणूंचा निकृष्ट दर्जा असणे, त्यांची हालचाल कमी असणे किंवा त्यांच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असणे, त्यांना काही वैद्यकीय आजार आहे का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्यांच्या लक्षात घ्याव्या लागतात. त्यांचं सुधारणा करायचं म्हणलं तर त्यांच्या लाईफस्टाईलपासून म्हणजे जीवनशैली उंचावण्यापासून त्यांना सल्ला दिला पाहिजे. कारण त्यांची जीवनशैली जर सुधारली तरच त्यांच्यामध्ये बराचसा फरक पडू शकतो. त्यांचं आहार हा नेहमी संतुलित करण्याबद्दल आम्हाला त्यांना सांगावं लागतं. त्याचप्रमाणे त्यांना त्यांचं व्यायामाची अभाव खूप आहे आजकाल, तर त्यांना सगळ्यांना सांगावं लागतं की व्यायामाचं खूप महत्त्व आहे. द डे यू स्टार्ट एक्झरसाइजिंग यू विल फील बेटर. तुमचं इम्प्रूव्हमेंट त्याच दिवशीपासून सुरुवात होईल. त्याच्यामुळे व्यायामाचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर त्यांना काही व्यसनं असतील तर त्याबद्दल जरूर बोलावं लागेल. कारण बऱ्याच वेळा व्यसनांमुळे त्यांचं शुक्राणूंचं प्रमाण खूप कमी आणि निकृष्ट व्हायला लागतं. व्यसनांपासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू किंवा सुपारी काही व्यसन असेल तर ते पूर्णपणे थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना जर काही समजा वैद्यकीय सल्ल्याची गरज असेल तर ते आपल्याला देऊन त्यांना औषधं, गोळ्या किंवा समजा हॉर्मोनल सप्लिमेंट्स हे सगळं देऊन त्यांचं शुक्राणूची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये खूप मदत करू शकतो. आणखीन एक महत्त्वाचं महिलांच्या बाबतीमध्ये PCOS सारखा आजार बऱ्याच महिलांना असतो. तर PCOS ज्यांना आहे अशा महिलांनी जर IVF करायचं म्हटलं तर ते शक्य आहे किंवा ते प्रभावी आहे?
PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. त्याच्यामध्ये काय होतं, बीजांड ही खूप मोठी व्हायला लागतात आणि त्यात मल्टिपल किंवा खूप सिस्ट तयार व्हायला लागतात. त्यामुळं त्यांचं अंडोत्सर्ग किंवा ओव्युलेशन ज्याला आम्ही म्हणतो हे खूप अनियमित व्हायला लागतं. त्यामुळं मग यांना वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. पण PCOS मध्ये सुद्धा ग्रेड्स आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर केसेसमध्ये आपल्याला गरज पडू शकते IVF सारख्या ह्याच्यामध्ये. कारण त्यांना आपण कृत्रिमरित्या IVF लॅबमध्ये त्यांचा अंडोत्सर्ग घडवून आणू शकतो, त्या अंड्याचं निषेचन घडवून आणू शकतो आणि त्यांना IVF द्वारे आपण यशस्वी गर्भधारणा देऊ शकतो. क्या बात. खरं तर खूप महत्त्वाच्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की याच्या संदर्भातली माहिती किंवा याच्या संदर्भातलं योग्य जे मार्गदर्शन आहे ते अनेक वेळेला आपल्याला मिळत नाहीत. अनेक वेळेला गैरसमज आपल्याकडमध्ये असतात. कारण आपण बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी या ऐकिवातल्या असतात. आपण थेट त्याच्यावरचा कधी अभ्यास करत नाही म्हणा किंवा त्याच्या संदर्भातली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. या मुलाखतींच्या माध्यमातून हाच प्रयत्न आहे आमचा की याच्या संदर्भातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि एक जनजागृतीसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण व्हावी, हा सुद्धा देखील एक प्रयत्न आहे. वंध्यत्व आणि IVF या विषयावरती आपण चर्चा करतोय, पण लाईफलाईन या कार्यक्रमामध्ये वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लाईफलाईन. महाराष्ट्राचा गर्व, देशाचा अभिमान, नव्या भारताची नवी ओळख. माझी मुंबई, माझा महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. विश्रांतीनंतर लाईफलाईन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण IVF, वंध्यत्व आणि IVF या विषयावरती चर्चा करतो आहोत आणि डॉक्टर सारिका शिंदे आणि डॉक्टर उद्धव शिंदे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मॅडम, आणखीन एक पुरुष वंध्यत्वाबद्दल आपण मगाशी बोललो, त्याच्यामधला एक मला भाग विचारायचा होता की पुरुष वंध्यत्वामध्ये IVF जे आपण करतो ते प्रभावी ठरतं? हो, नक्कीच. पुरुष वंध्यत्वामध्ये समजा अगदीच तुम्हाला नैसर्गिक गर्भधारणा नाही समजा शक्य होत असेल तर त्यांना IVF सारख्या पद्धती वापरून आपण पुरुष बीजांचं त्यांच्यावर ICSI किंवा टेसा किंवा मेसा ह्या पद्धती वापरून आपण IVF सक्सेसफुल करू शकतो. डॉक्टर उद्धव, आम्हाला एक छोटासा प्रश्न या सगळ्यामध्ये, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की हे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानानं जन्म घेतलेलं बाळ हे आपल्या नैसर्गिक बाळासारखंच असेल का, असा एक प्रश्न सर्वसामान्य पेशंट्सना पडू शकतो किंवा नातेवाईकांना पडू शकतो आणि ती शंका मनात कुठेतरी राहू शकते. तर काही फरक असतो का, हे तसंच बाळ असतं जसं नैसर्गिक बाळ असतं? खरं आहे, तुम्ही म्हणल्यासारखं असा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये असतो की IVF द्वारे जन्मलेलं बाळ आणि नैसर्गिकरित्या राहिलेलं बाळ यामध्ये काही फरक असतो का? खरं आहे. ॲक्च्युअल हा प्रचंड गैरसमज आहे. असा काहीही फरक नसतो. बरं. त्यामध्ये आता IVF मध्ये काय होतं, पुरुष बीज आणि स्त्री बीजाचं बाहेर आपण त्यांचा संयोग घडून आणून तो धारण झालेला गर्भ आपण स्त्रीच्या पोटामध्ये ते युट्रसमध्ये सोडून तो गर्भधारणा करतो. बरोबर. आणि नैसर्गिक प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ते गर्भाशयामध्येच ते गर्भ वाढत असतं. फक्त ही प्रोसेस बाहेर करतो, हे मध्ये करतो. बरं. आणि ह्यानंतरची जी वाढ असते 9 महिन्याची, दोन्ही प्रोसेसमध्ये सारखीच असते. त्यामुळं दोन्ही पद्धतीनं जन्मलेल्या बाळामध्ये काही फरक नसतो. याचं एक तुम्हाला एक उदाहरण देतो मी. बरं. 1978 साली जे भारतातलं पहिलं टेस्ट ट्यूब बेबी आणि जगातलं दुसरं टेस्ट ट्यूब बेबी झालेलं आहे ते घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी 3 तारखेला ते बाळ जन्माला आलं. तिचं नाव, ती निकनेम दुर्गा होतं. अच्छा. आणि तिचं आजचं नाव आहे कानो पात्रा अग्रवाल. ते कलकत्ताच तीच कुटुंब आहे. तर ती मुलगी त्यानंतर तिनं तिथं शालेय शिक्षण त्या कलकत्त्यामध्येच घेतलं. त्यानंतर ती सिम्बॉईसारख्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमधून तिनं MBA केलं. बरोबर. आज ती आपल्या ह्या मुंबई शहरामध्येच
मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या उच्चपदस्थ अधिकारी पदावर कार्यरत आहे. क्या बात. त्यामुळं हा जो 2 IVF आणि नैसर्गिकरित्या जन्मलेल्या बाळामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वगैरे फरक असतो असं काही नसतं. आणखीन एक प्रश्न सर याच्यामध्ये येतो बऱ्याच वेळेला पालकांना, की अशा पद्धतीनं जर एखादं बाल जन्मलं किंवा आपल्या घरात जन्माला आलं तर त्याचं मला काही वेगळी काळजी, वेगळं काही त्याचं संगोपन मला करायचं आहे का, अशाही पद्धतीनं अनेक शंका मनामध्ये असू शकतात. आपण त्याचंही थोडंसं निरसन करूया. तर ठीक आहे, आता आजकाल प्रत्येक तसं पाहायला गेलं तर प्रत्येक मूल हे प्रेशियसच असतं. नक्कीच. तसं ते नैसर्गिकरित्या झालेलं असो किंवा IVF झालेलं असो. पण आता IVF द्वारे जे जन्मलेलं बाळ असतं ते स्त्री पुरुष यांच्या कुठल्या तरी अडचणीमुळं अनेक वर्ष त्याची वाट पाहून ट्रीटमेंट घेऊन ते राहिलेलं असतं. त्यामुळं पालकांचा त्याच्याकडे विशेष काळजीचा ओढ असतो. वास्तविक त्या बाळांची अशी काही दोन्ही बाळासारखे असतात, सारखेच असतात, त्यांची वेगळी काळजी घ्यायची असं काही नसतं. बोथ आर प्रेशियस, बोथ आर सेम. त्यांच्या डेव्हलपमेंट, त्यांच्या वाढीमध्ये काही फरक नसतो. त्यांचे फिजिकल, कॉग्नेटिव्ह, मोटर डेव्हलपमेंट हे सगळं सारखंच असतं. बाकी हा असतो संस्काराचा भाग. संस्काराच्या भागावर त्या दोन्ही लेकरांचं सोशल डेव्हलपमेंट हे महत्त्वाचं असतं. तर असं काही विशेष पालकांनी असं परेशान न होता त्या बाळांची अशी व्यवस्थित काळजी, संस्कार चांगले करावे, त्यांची व्यवस्थित काळजी घेत राहावी. वा वा, सुंदर. मॅडम आणखीन एक याच्यामधला एक जी टर्म आपण म्हणतो ती म्हणजे एंडोमेट्रिओसिस. आता याच्यामध्ये हे नक्की काय असतं आणि दुसरं महिलांच्या गर्भधारणेवरती या एंडोमेट्रिओसिसचा काही परिणाम होतो? एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भपिशवीमधला एक आतला स्तर असतो, त्याला एंडोमेट्रियम म्हणतो आम्ही. तर त्यातल्या काही उती ह्या गर्भपिशवीच्या बाहेर जाऊन पेल्विक कॅव्हिटीमध्ये स्थिरावतात. आणि मग त्यांच्यामध्ये वाढ पण व्हायला लागते. मग जसं त्यांच्यामध्ये वाढ होईल तर ते पेल्विक भाग हा चिटकायला सुरुवात होतो. स्त्रियांच्या मासिक पाळीमधल्या समस्या वाढायला लागतात. त्यांचे ट्यूब्स ह्या ब्लॉक व्हायला सुरुवात होतात. त्यांच्या बीजांडामध्ये सिस्ट सारख्या गोष्टी तयार व्हायला लागतात आणि त्यामुळं त्यांना गर्भधारणा व्हायला बऱ्याच अडचणी येऊ शकतात. तर अशा केसेसमध्ये समजा सिव्हिअर एंडोमेट्रियोसिसच्या केसेसमध्ये लॅप्रोस्कोपी करून त्यांना जर IVFला हे करण्यात आलं तर त्यांना यशस्वी गर्भधारणा होऊ शकते. मॅडम आणखीन एक समस्या असते ट्यूबल ब्लॉकेजेस. तर या ट्यूबल ब्लॉकेजेसमध्ये IVF जर आपण करायला गेलं तर ते उपयोगी ठरतं? हो, नक्कीच. नैसर्गिक प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भनलिका ही खूप महत्त्वाची आहे. स्त्रीबीज आणि पुरुष बीज हे गर्भनलिकेशिवाय त्यांचा संयोग होऊ शकत नाही. म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांचा संयोग गर्भनलिकेत होतो. तिथे तयार झालेला भ्रूण हा गर्भपिशवीमध्ये सरकून गर्भपिशवीमध्ये स्थिरावतो. जेव्हा तुमचे नळ्या किंवा गर्भनलिका बंदच आहेत त्या केसेसमध्ये नैसर्गिक तुम्हाला प्रेग्नन्सी संभवच नाही. मग अशा केसेसमध्ये IVF तुम्हाला चांगला दिलासा देऊ शकतो. त्या केसेसमध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज हे बाहेर लॅबमध्ये एकत्र करून त्यांचा संयोग घडवून आणून भ्रूण तयार करणार आणि तो तयार झालेला भ्रूण हा गर्भपिशवीमध्ये रोवला जातो. मग ह्या आपण ट्यूबल ब्लॉकेजेसच्या म्हणजे आजारावर आपण IVFने चांगला उपचार देऊ शकतो पेशंटला. मगाशी मॅडम बोलता बोलता तुम्ही पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता याबद्दल बोलत होता. पण मला थोडासा एक वेगळा प्रश्न याच्यामध्ये की ही गुणवत्ता जर वाढवायची असेल किंवा टिकवायची असेल आणि प्रभावी शुक्राणू तयार करायचे असतील तर वेगळे काही उपाय करता येतात? जसं आपण बोललो की त्यांची जीवनशैली उंचवायची आहे आपल्याला. त्यांना चांगला संतुलित आहाराबद्दल त्यांना माहिती करून द्यायची आहे. तसेच त्यांना व्यायामाचं महत्त्व समजून सांगायचं आहे. त्यांना नियमित झोपेची गरज असते. म्हणजे 7 ते 8 शांत झोप लागणं खूप महत्त्वाचं आहे, 7 ते 8 तास. आणि त्यानंतर त्यांना जर काही समजा वैद्यकीय प्रॉब्लेम्स असतील तर ते आपल्याला त्याचं निराकरण करावं लागेल. तसेच समजा त्यांना आता शुक्राणूची संख्या वाढवण्यासाठी किंवा त्यांची गुणवत्ता सुधारवण्यासाठी त्यांना आपण काही औषधं देऊ शकतो. फोलिक ॲसिड आहे, झिंक आहे किंवा अँटीऑक्सिडंट्स आहेत. तर ह्या गोष्टी त्यांच्या शुक्राणूंमध्ये बऱ्यापैकी चांगला बदल घडवून आणू शकतात. तर ह्या गोष्टी आपण त्यांना सजेस्ट करतो. नक्की. आणखीन एक महत्त्वाचं, IVF जेव्हा केलं जातं तेव्हा अंडांचं किंवा शुक्राणूंचा संग्रह करतो म्हणजे आपण याच्यामध्ये, तर ते जे आहे ते किती उपयोगी ठरू शकतं? संग्रहण म्हणजे स्त्रीबीजांचं किंवा पुरुष बीजांचं हे भविष्यात वापर होण्यासाठी
खूप सुरक्षित पर्याय आहे. अच्छा. म्हणजे आता आज आपण बघतो की लाईफस्टाईल फिमेल्सची सुद्धा की त्यांना खूप स्वतःचं करिअर मेंटेन करण्यासाठी किंवा फिटनेस मेंटेन करण्यासाठी त्यांना बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीला सामोरं जाता येत नाही. तर अशा केसेसमध्ये किंवा ज्यांना समजा किमोथेरपी वगैरे लागणार आहे, ज्यांच्यामध्ये त्यांचे स्त्रीबीज किंवा पुरुष बीज यांचं तिथे बराचसे ऱ्हास होऊ शकते, किंवा कधी आपल्याला एकापेक्षा जास्त वेळा प्रेग्नन्सी पाहिजे असेल, तर अशा केसेसमध्ये तुम्ही जे संग्रहित केलेले स्त्री बीज किंवा पुरुष बीज हे नंतर तुम्ही वापरून त्यापासून एक सुरक्षित गर्भधारणा आणि चांगली म्हणजे यशस्वी गर्भधारणा करू शकतात. आणि जवळपास 10 ते 15 वर्ष तुम्ही स्त्री बीज किंवा पुरुष बीज संग्रहित ठेवू शकतात, किंवा काही स्पेशल केसेसमध्ये त्यापेक्षाही जास्त. आणखीन एक महत्त्वाचा भाग की म्हणजे या सगळ्याचं जे मूळ आहे ते बदलती जीवनशैली, जसं आपण सुरुवातीलाही म्हटलं होतं की त्याच्यामध्ये आहे. पण जीवनशैलीमध्ये समजा मला वंध्यत्व नको आहे आणि मला जीवनशैलीत बदल करायचा आहे, तर हे पॉसिबल असतं, पॉसिबल होतं. आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे? एक आजच्या काळामध्ये म्हणजे धावपळीच्या काळामध्ये लग्न हे सगळ्यांनी थोडंसं उशिरा ठेवलेलं आहे आणि गर्भधारणा ही त्याच्या पलीकडे. तर एक पहिला सल्ला माझा असा राहील सगळ्यांच्या बाबतीत की योग्य वयात लग्न होणं गरजेचं आहे आणि योग्य तुम्ही गर्भधारणेचा एक नियोजित कालावधी ठरवा आणि त्या काळामध्ये तुम्ही म्हणजे फार वय झाल्यानंतर तुमचे स्त्री बीज आणि पुरुष बीज नक्कीच खराब होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वयातच हे प्लॅन करणं गरजेचं आहे. दोघांनाही, स्त्री किंवा पुरुषांना, आमचं हेच सांगणं आहे की तुम्ही तुमची समजा आहार खूप चांगला ठेवायला पाहिजे. जंक फूडमुळे आज आहार खूप आपला बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं नैसर्गिक आहाराला कुठेच महत्त्व नाही आहे. ऑर्गॅनिक जे आपण म्हणतो ते फक्त पॅकेटवरच दिसतं, ॲक्च्युअल ऑर्गॅनिक फूड आपल्याला मिळतच नाही. सेंद्रिय शेतीतलं आहार खूप महत्त्वाचा आहे. आहारामध्ये परिपूर्णता असली पाहिजे दोघांच्याही. समजा प्रथिनांचं प्रमाण, कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आहारात आवर्जून घ्याल, ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. व्यायाम दोघांनाही महत्त्वाचा आहे कारण स्थूलता खूप वाढत जात आहे. ते एक महत्त्वाचं कारण आहे दोघांमध्येही इन्फर्टिलिटी येण्याचं. त्यानंतर तुम्ही दोघांनाही काही औषधं किंवा समजा त्यांचं काही वैद्यकीय त्यांना अडचणी असतील तर त्या आपण दोघांचे निराकरण करून त्यांना औषधं वगैरे सप्लिमेंट्स दिले तर त्या दोघांमध्येही खूप चांगला परिणाम होऊ शकतो. आणखीन एका संज्ञेबद्दल मॅडम मला माहिती घ्यावीशी वाटते, ते म्हणजे लेप्रोस्कोपी. तर ही जी लेप्रोस्कोपी आहे त्याचा वंध्यत्वाचं निदान किंवा वंध्यत्वाचे उपचार याकरता फायदा होतो? हो, नक्कीच. स्त्रियांमध्ये लेप्रोस्कोपी आपण हे पेल्विक भागाची करू शकतो. लेप्रोस्कोपीला आपण सामान्य भाषेत म्हणतो बिनटाका दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया. म्हणजे ही कमी त्याच्यामध्ये टाके पडणार पेशंटच्या पोटावर म्हणून ही कमी आक्रमक शस्त्रक्रिया आहे. याच्यामध्ये पेशंटच्या पोटावर 2-3 लहान छिद्रांद्वारे तुम्ही कॅमेरामध्ये इन्सर्ट करून पूर्ण पेल्विक भाग पेशंटचा पूर्ण तपासणी करू शकतात, त्यातल्या आजारांचं निदान करू शकतात, उपचारही करू शकतात. बऱ्याच वेळा तुम्हाला तिथे अडचण जाणवल्यानंतर तुम्ही लेप्रोस्कोपी सर्जरीद्वारे ते प्रॉब्लेम्स तुम्ही त्यांचे म्हणजे व्यवस्थित करू शकतात. त्यामुळं लेप्रोस्कोपी आणि IVF हे दोन्ही सोबत जर घेतले तर यशस्वी गर्भधारणेचं प्रमाण बऱ्याच पटींनी वाढतं. नक्कीच मॅडम, एकदम कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता म्हणजे काहीच सेकंद, पण जाता जाता तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना काय सांगा? म्हणजे स्त्री वंध्यत्व हा एकच प्रकार नाही आहे. स्त्री आणि पुरुष वंध्यत्व ह्या दोघांनाही तुम्ही समान दर्जा द्यावा. दोघांचाही समजा शारीरिक आणि मानसिक अडचणी सगळ्या पाहून त्यानुसार ट्रीटमेंट द्यायचा डॉक्टरांनीही प्रयत्न करायला पाहिजे. आणि दोघांनीही जसं मी म्हणलं की वय तुम्ही प्लॅन करा, तुमचं लग्नाचं वय आणि तुमचं गर्भधारणेचं वय हे प्लॅन करून तुम्ही त्या पद्धतीने डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही यशस्वी गर्भधारणा ठेवू शकता. नक्कीच. आणि मला असं वाटतं की मॅडमनी जी आज आपल्याला खूप महत्त्वाची, मॅडमने आणि सरांनी दोघांनी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि याचा आधार घेत मला असं वाटतं की आपण निश्चित आपल्या शंकांचं निरसन करू शकतो. आणि जर ते नाहीच झालं, समस्या असल्या, अडचणी असल्या, परिवारात, मित्रपरिवारामध्ये कोणाला अडचण आहेत, कुटुंबामध्ये कोणाला अडचणी आहेत आणि मूल होत नाही आहे म्हणा किंवा त्या संदर्भातल्या काही चर्चा करायच्या आहेत, तर आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती सीमार समर्थचा नंबर सुरू आहे. या नंबरवरती तुम्ही निश्चितपणानं संपर्क करू शकता, मॅडमना, सरांना जाऊन भेटू शकता आणि तुमच्या आयुष्यामधला हा जो एक महत्त्वाचा भाग आहे, हा जो एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो निश्चितपणानं तुम्ही पार करू शकता आणि एक सुदृढ बालक तुमच्याही घरात निश्चितपणानं खेळू शकतं. आजच्या कार्यक्रमात मॅडम, सर, तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत नव्या डॉक्टर्सना. तोपर्यंत नमस्कार.